Hello everyone, welcome back. This is Audhumbar Shinde from APA GPAT Knowledge Hub. So last lecture आपण इन्सुलिनचे पूर्ण जे काही मेकॅनिझम होत्या, फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स, जे काही रायटिंग पार्ट होता, ऑलमोस्ट 10 लेक्चर, नॉट अ जोक, 10 लेक्चर्स ओनली इन्सुलिन स्टडी केलेलं आहे आणि पूर्ण कन्सेप्च्युअल सगळं तुमचं कव्हर केलेलं आहे. आणि या लेक्चरमध्ये टुडे आय विल स्टार्ट विथ युअर ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट यांची जी मेकॅनिझम आहे, हे लेक्चर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या इथून पुढच्या 10 लेक्चरसाठी. जर समजा 10 म्हणजे जेवढे लेक्चर्स आपलं ओरल हायपोग्लायसेमिक एजंट चालेल तोपर्यंत, कारण प्रत्येक लेक्चरचं कन्सेप्ट या लेक्चरमध्ये कव्हर केलेली असेल. मी नंतर फक्त एवढं सांगेल की आय हॅव ऑलरेडी कवर्ड, आय हॅव ऑलरेडी टॉट यू, हे सगळं तुम्हाला मी सांगेल. या लेक्चरमध्ये जेवढं कन्सेप्च्युअल लक्षात देता येईल तेवढं लक्षात ठेवा. आणि ऑलमोस्ट 50%, मोर दॅन 50% आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. ठीक आहे, हायपोग्लायसेमिक एजंट. तर याची जी मेकॅनिझम आहे, याच्या मेकॅनिझम खूप इंटरेस्टेड आहेत, खूप चांगले आहेत. बट बिफोर दॅट आय वुड लाईक टू शो द क्लासिफिकेशन, विच इज क्लासिफिकेशन मीन्स ड्रग विच आर युज्ड इन ओरल हायपोग्लायसेमिक ट्रीटमेंट. सो याच्यामध्ये आणि इन्सुलिनमध्ये काय डिफरन्स होता हे आधी क्लिअर करा. इन्सुलिन अँड ओरल हायपोग्लायसेमिक एजंट या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? इन्सुलिन हे एक प्रिपरेशन आहे जे आपण कसं देतो, SC रूटनी देतो, पॅरेंटरलनी देतो, IV देतो, ठीक आहे, मस्क्युलरनी देतो. आणि याचं काय रोल आहे, हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही सेलला हा काम करतो का? बीटा सेलला हा स्टिम्युलेट करतो का? नाही. याचा रोल आहे फक्त ब्लडमध्ये जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं आपटेक वाढवणे, किंवा जे ग्लुकोज बनतंय तुमच्या लिव्हरमध्ये त्याला कमी करणे, ग्लायकोजनचं जे काही ब्रेकडाऊन होतं ते थांबविणे, हे सगळे रोल आपण डिस्कस केलेले आहे. सो नाऊ इट्स ऑल अबाउट इन्सुलिन रिलीज. इथपर्यंत काय बघितलं आपण की इन्सुलिन कसा काम करतो. आता आपण असे ड्रग देणार आहोत. हे आपला जो दुसरा टाईप आहे इन्सुलिन नॉन डिपेंडंट. इन्सुलिन आहे बट इन्सुलिनचं रिलीज नाही आहे. इन्सुलिन प्रेझेंट आहे तुमच्या बीटा पॅनक्रियाटिक सेलमध्ये, कोणत्याही प्रकारचं पॅनक्रियाटिक डिस्ट्रक्शन झालेलं नाही आहे, बट स्टील इट इज नॉट देअर इन युअर ब्लड. सो वी आर यूजिंग ड्रग विच आर रिस्पॉन्सिबल विच विल इन्क्रीज द रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम पॅनक्रियाटिक बीटा सेल. ठीक आहे, तर हे सगळे जे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आहेत ते तुमचे इन्सुलिन रिलीजवर काम करतील. आणि यांचा प्रत्येकाचा रोल बघा कसा आहे, तुम्हाला अजून याच्यामध्ये क्लॅरिटी येईल कोणत्या वेनी हे काम करतात. बघा की हे आहे तुमचं पॅनक्रियाटिक बीटा सेल. ठीक आहे, हा आहे तुमचा पॅनक्रियाटिक बीटा सेल. या पॅनक्रियाटिक बीटा सेलमध्ये आपण इन्सुलिनचं सिंथेसिस बघितलंय, आठवतंय सगळ्यांना. इन्सुलिन सिंथेसिस कशापासून होतं? प्रो इन्सुलिन कुठं होतं? हे तुमच्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये. प्रोचं तुमचं प्रोमध्ये होतं कुठं? तुमच्या गॉल्जी ॲपरेटसमध्ये. आणि हे स्टोअर होतं तुमच्या अशा टाईपचे इन्सुलिनच्या व्हेसिकल्समध्ये. आणि हे इन्सुलिन प्लस सी पेप्टाइड, हे सगळ्यांना नोन आहे, सी पेप्टाइड असं स्टोअर होतं. बट यांचं जी रिलीज आहे ह्या पॅनक्रियाटिक बीटा सेलच्या बाहेर, हे रिलीज कोण इथं मीडिएट, कोण रिलीज इन्फ्लुएन्स करतं, कोण रिलीज स्टिम्युलेट करतं सॉरी. तर या ठिकाणी तुमचे कोण आहेत? या ठिकाणी तुमचे पोटॅशियम चॅनल्स आहेत. ठीक आहे, पोटॅशियम चॅनल्स आहेत. या पोटॅशियम चॅनलचं नाव आहे ATP डिपेंडेंट पोटॅशियम चॅनल्स. हे जनरली KD त्रिपाठीमध्ये हे रॉंग आहे, बट हा ॲरो असा आहे. यांचं काय होतंय? इन्फ्लक्स होतंय कंटिन्युअस. ह्या पॅनक्रियाटिक बीटा सेलवर काय आहेत? व्होल्टेज गेटेड काय आहेत? कॅल्शियम चॅनल्स आहेत. बट हे कधी ओपन होतात? ज्या वेळेला तुमचं व्होल्टेज हे थ्रेशहोल्डपर्यंत जाईल त्याच वेळेला हे ओपन होतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे छोट्या छोट्या कंडिशन आहेत. त्यानंतर याच रिसेप्टरवर तुमचे GLPचे रिसेप्टर आहेत. ठीक आहे, GLPचे रिसेप्टर मीन्स व्हॉट? ग्लायकोजन लाईक पेप्टाइड्स याचे रिसेप्टर, त्यालाच आपण इन्क्रेटिन म्हणू शकतो. ठीक आहे, इन्क्रेटिनचे रिसेप्टर आहेत. ठीक आहे, जे इथं प्रेझेंट आहेत. हे रिसेप्टर कोणते आहेत? हे रिसेप्टर GPCRचे आहेत. ठीक आहे, यांचा जो टाईप आहे जो प्रोटीनचा तो आहे GS. इथपर्यंत क्लिअर आहे? अजून बघा, मी एक ज्या गोष्टी सांगतोय ते तुम्हाला आता परत येणार आहे. खूप कन्सेप्च्युअल, खूप म्हणजे इतकं डीपली तुम्हाला हे सांगेल की तुम्ही नंतर याच्यामध्ये कुठलीच गोष्ट तुम्हाला असं होणार नाही की मला माहीत नाही. ठीक आहे, तर हा इन्क्रेटिनचे रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत? या ठिकाणी तुमच्या पॅनक्रियाटिक बीटा सेलवर. याला अल्फा GS, बीटा GS आणि गॅमा GS असे सेगमेंट आहेत जे आपण रिसेप्टरमध्ये बघितलेले आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कॅल्शियम पोटॅशियम चॅनल्स ओके.
कॅल्शियम व्होल्टेज गेटेड, इथं लक्षात असू द्या, कॅल्शियम कसे आहेत, व्होल्टेज गेटेड चॅनल आहेत. कॅल्शियम हे व्होल्टेज गेटेड चॅनल असं आहेत, यांचं मी तुम्हाला सायकल सांगेन. ठीक आहे. त्यानंतर अजून इतर रोल कुणाचा आहे की ह्या पॅनक्रियाटिक बीटा सेलच्या जे एक्स्ट्रा सेल्युलरली एक इम्पॉर्टंट एक एन्झाईम प्रेझेंट आहे, त्याला म्हणतो आपण DPP4. याची खूप मोठी फॅमिली आहे, DPP4, 5, 6, 7, 8, 9 असे पण आहेत, बट मोस्ट सिलेक्टिव्हली DPP4. आता या सगळ्यांचं काय आहे, कुठं काम करतात हे तुम्हाला मी सांगेल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं एक जनरल व्ह्यू. आपल्याला काय बघायचं आहे, कसं बघायचं आहे आपलं. आता सध्या अशी एक कंडिशन बघून घ्या की सध्या तुमचं एक्स्ट्रा सेल्युलरली काय आहे, एक्स्ट्रा सेल्युलरली, ठीक आहे, एक्स्ट्रा सेल्युलरली तुमचं ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे. ठीक आहे. ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे आणि ब्लड हे कसं आहे तुम्हाला माहीत आहे, ब्लड हे सेन्सिटिव्ह टू इन्सुलिन रिलीज. बट या कंडिशनमध्ये इन्सुलिन आहे बट त्याची सेन्सिटिव्हिटी लॉस झालेली असते. हे पण सगळ्याला क्लिअर आहे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की या ठिकाणी मी सांगितलं होतं तुम्हाला कोणते चॅनल्स होते या ठिकाणी आपल्याकडे GLUT2 चॅनल होते. तुम्ही म्हणाल सर मग ब्लड कॅन बी कम इनसाइड अँड इनिबिट दिस ATP बाय प्रोडक्शन ऑफ ATP और ग्लायकोलिसिस, हे मी तुम्हाला बोललो होतो. बट हे असं का नाही होत, कारण या ठिकाणी रेजिस्टन्सी आलेली आहे. रेजिस्टन्सी आल्यामुळे ठीक आहे टाईप 2 डायबिटीज मेलायटसमध्ये याचा मेन रोल आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं इन्सुलिन रिलीज होणार नाही. इन्सुलिनला असे फॅक्टर्स लागतील जे एक्सटर्नल स्टिम्युलाय देतील आणि त्यांचं रिलीज इन्हान्स करतील. ठीक आहे. तर हे झालं आपलं एक बेसिक. आता आपल्याला बघायचे ॲक्च्युअल मेकॅनिझम. तर आपलं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सगळ्यांनी हे ऑब्जेक्टिव्ह आधी कन्सिडर करा. ऑब्जेक्टिव्ह काय आहे की इन्सुलिन प्रेझेंट आहे तुमच्या पॅनक्रियाटिक बीटा सेलमध्ये. ठीक आहे. बट इन्सुलिनचं काय करायचं आहे तुम्हाला, इन्क्रीज करायचं आहे रिलीज. मग हे रिलीज कसा होतो ते पण तुम्हाला सांगेल मी. त्याच्या आधी आपण हे रिलीज वाढवण्यासाठी कोणते ड्रग्स, कोणते क्लासिफिकेशन तुमच्या समोर जर विकास सेट असेल तर तुम्ही विकास सेट काढू शकता. सल्फोनिल्युरियाज, D-अलेनिन अॅनालॉग्स, DPP4 इनिबिटर, बायग्युनाइट्स आहेत. ठीक आहे. हे सगळं मी तुम्हाला आज क्लिअर करेन. आता बघा की हे यांचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, इन्क्रीज इन्सुलिन रिलीज अँड डिक्रीज ब्लड कॉन्सन्ट्रेशन, ब्लड ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन, हे आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. समजते सगळ्यांना, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. बघा आता आपण काय करतोय की आपल्याला इन्सुलिन रिलीज करायचं तर कसं करणार. बघा की ज्या वेळेला आपण हे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये सगळं क्लिअर होईल. ठीक आहे. यामध्ये बघा की ओरली ज्या वेळेला आपण ग्लुकोज घेणार, ठीक आहे, सॉरी ओरली ज्या वेळेला ग्लुकोज नाही, ओरली ज्या वेळेला आपण कधी इन्सुलिन घेतो, ठीक आहे, तर याच्या स्टिम्युलायनी पण ते हार्मोन्स रिलीज होतात, लक्षात असू द्या. अँड आपल्या जे इंटरनल जे इन्सुलिन आहे ब्लडमधलं, या कंडिशनमध्ये इन्सुलिन इथं कमी आहे. ठीक आहे. या ठिकाणी आहे सॉरी आपण इन्सुलिन नॉन डिपेंडंटमध्ये असं बोलतो की आपल्या ब्लडमध्ये इन्सुलिन आहे, नॉट कमी नाही आहे, बट त्याची रेजिस्टन्सी आहे. टायरोसिन रिसेप्टरला ते बाइंड होत नाहीत. आपण त्याची रेजिस्टन्सी रिव्हर्स करू शकतो बाय इन्क्रीजिंग इन्सुलिन कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. तर हे एक लक्षात असू द्या. आणि यामध्ये आता इन्सुलिन म्हणण्यापेक्षा आपण काय सांगू की आता अशी कंडिशन आहे की तुमच्या बॉडीमध्ये इन्क्रीज झालेली आहे ग्लुकोज लेवल. जर ही ग्लुकोज लेवल जर इन्क्रीज झालेली असेल तर हा ग्लुकोज स्टिम्युलेट करतो तुमच्या GITला. ठीक आहे. GIT म्हणजे काय, तुमचे गट GIT गट एन्झाईममध्ये कोणते एन्झाईम्स आहेत, एक आहे GLP, ठीक आहे, ग्लुकॅगोन लाईक पेप्टाइड 1, दुसरा आहे VIP वॅसोपेप्टाइड 1 सॉरी वॅसो इनिबिटरी पेप्टाइड असं त्याचं नाव आहे. त्यानंतर आहे GIP ग्लुकॅगोन इन्सुलिनोट्रोपिक आयनोट्रोपिक पेप्टाइड, असे याचे GIP इनिबिटरी म्हणा डायरेक्ट, ग्लुकॅगोन इनिबिटरी पेप्टाइड, GLP आणि VIP हे जे हॉर्मोन्स आहेत जे स्टिम्युलेट होतात. ठीक आहे. जे स्टिम्युलेट होतात आफ्टर ग्लुकोज कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेला इन्क्रीज होईल त्यावेळेला ते स्टिम्युलेट होतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे एक डायग्राम जे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी लागेल पुढे. इथं काय समजलं तुम्हाला की हे हॉर्मोन्स तुमच्या गटमधून रिलीज होतात, तुमच्या कुठं आले, हे ब्लडमध्ये आले. हे कशासाठी आले, इन ऑर्डर टू इन्क्रीज इन्सुलिन रिलीज, याच्यासाठी आले. ठीक आहे. बघा आता पुढे या, हे हॉर्मोन तुम्हाला क्लिक झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, जर हे आपलं काय आहे, एक वेसिकल आहे ज्यामध्ये आपलं इन्सुलिन स्टोअर आहे. तर हे वेसिकलमधून इन्सुलिन आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय लागेल,
याला आपल्याला बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी जे तुमचं पोटॅशियम बाहेर जातं आहे, ठीक आहे, पोटॅशियम हे बाहेर जातं, हे चॅनल्स आहेत ATP डिपेंडंट, ठीक आहे. हे ज्या वेळेला पोटॅशियम बाहेर जातं आहे त्यावेळेला इंट्रासेल्युलर चार्ज हा तुमचा निगेटिव्ह होतो आहे, ठीक आहे. जर इंट्रासेल्युलर चार्ज हा तुमचा निगेटिव्ह होत असेल तर ती कंडिशन, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, हायपरपोलरायझेशन. हायपरपोलरायझेशन म्हणजे काय, जी तुमची रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलचं जे असतं, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल -70 मिलीव्होल्ट, हे काय होईल, एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज बाहेर गेल्यामुळे हा तुमचा कुठं जाईल, -90 मिलीव्होल्ट. मग हे तुमचं जे हायपरपोलरायझेशन आहे, हायपरपोलरायझेशन नॉट रिस्पॉन्सिबल फॉर म्हणजे ओपनिंग ऑफ व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स. मग आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी हे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स आहेत, यांना जर तुम्ही सांगितलं की यू कॅन ओपन, तर ते ओपन होत नाही. त्यांना ओपन होण्यासाठी हा डायग्राम आपण बघितला आहे की एक वेळापर्यंत पॉझिटिव्ह चार्ज आणि हा थ्रेशोल्ड पोटेन्शियल जर त्यांनी एकदा क्रॉस केला की मात्र आपलं डिपोलरायझेशनची स्टेट येते बाय ओपनिंग ऑफ व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स. मग आता आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मेन पहिला ऑब्जेक्टिव्ह काय, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टू ब्लॉक दिस चॅनल्स. हे ब्लॉक केले तर काय होईल की इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होईल. पॉझिटिव्ह चार्ज हा इन्क्रीज होत असेल कंटिन्युअसली, दॅट विल ओपन व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स. आणि असं केल्यामुळे काय होईल की कॅल्शियमचं मध्ये इन्फ्लक्स होईल. कॅल्शियमचं इन्फ्लक्स झालं तर कॅल्शियम रिस्पॉन्सिबल फॉर एक्झोसायटोसिस, आणि हे तुमचे इन्सुलिनचा जो रिलीज आहे या ठिकाणी हे व्हेसिकल्स दिसेल तुम्हाला, अशा प्रकारे हे इन्सुलिन तुमचं बाहेर पडेल, ठीक आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या पोटॅशियम चॅनलचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यासाठी आपल्याकडे जे ड्रग आहेत ते आहेत सल्फोनिल्युरियाज रिसेप्टर ब्लॉकर, ठीक आहे. हे झाला पहिला. त्यानंतर यालाच ब्लॉक करण्यासाठी आपल्याकडे आहेत फिनाइल ॲलॅनिन ॲनालॉग, हे पण याच्यातच आहेत जे की ह्या रिसेप्टरला ब्लॉक करतील. हे झाला पहिला क्लास, ठीक आहे, हे झाला पहिला क्लास. त्यानंतर बघा आपल्याकडे अजून एक दुसरा काय पॉईंट आहे की मी सांगितलं तुम्हाला की काय होतंय की ज्या वेळेला रिलीज होतो तुमचा GLP, ठीक आहे, GIP, VIP हे सगळे रिलीज होतात, ठीक आहे. हे सगळे इन्क्रेटिनचे हॉर्मोन्स आहेत. मी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी काय आहेत, या ठिकाणी GPCRचे रिसेप्टर आहेत. कुणाचे रिसेप्टर आहेत, हे इन्क्रेटिनचे रिसेप्टर आहेत. GPCR, GS अल्फा, बीटा S अँड गॅमा S सब युनिट आहेत. ज्या वेळेला हे हॉर्मोन्स याला बाइंड होतील, ठीक आहे, हे हॉर्मोन्स याला बाइंड होतील त्यावेळेला काय होईल, ह्या रिसेप्टरचे ॲक्टिवेशन होईल. हा रिसेप्टर कोणता आहे, GPCR. ज्या वेळेला ॲगोनिस्ट बाइंड होतो त्यावेळेला हे काय करतील, या रिसेप्टरला ॲक्टिवेट करतील. हा अल्फा सब युनिट जाईल तुमच्या ॲडेनिन सायक्लेज ॲक्टिवेट करेल, जे आपण शिकलेलो आहे ऑलरेडी, रिपीट करायची गरज नाही. ॲडेनिन सायक्लेज ॲक्टिवेट AMPचं कन्वर्जन, ठीक आहे, AMPचं कन्वर्जन ते कशात करेल, AMPचं कन्वर्जन ते सायक्लिक AMP मध्ये करेल. अँड सायक्लिक AMP तुम्हाला माहीत आहे रिस्पॉन्सिबल फॉर ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स, ठीक आहे. हे कॅल्शियमचं इन्फ्लक्स होईल. कॅल्शियम रिस्पॉन्सिबल फॉर एक्झोसायटोसिस ऑफ इन्सुलिन. एक्झोसायटोसिस ही आहे सिम्पल मेकॅनिझम. कळते का कसं आहे ते, खूप शॉर्ट म्हणजे डीपच आहे, बट तुम्हाला सवय झालेली असेल. आता तुम्हाला कोणताच कन्सेप्ट तुम्हाला डाऊटफुली राहणार नाही. आता बघा की या ठिकाणी काय दिसते की आपण या ठिकाणी असे ड्रग यूज करू शकतो. इन्क्रेटिनचे ॲनालॉग्स, एक्झिनाटाईड हा तोच ॲनालॉग आहे जो मी तुम्हाला दाखवला होता. ते काय करतात, ते त्याचे ॲगोनिस्ट आहेत. एक्झिनाटाईड असेल तो याचा ॲगोनिस्ट आहे. GLP, GIP, VIP हे सगळे हार्मोन्स आहेत जे याला बाइंड होतात आणि ही मेकॅनिझम दाखवून इन्सुलिनचा रिलीज वाढवतात. ही झाली पहिली कन्सेप्ट. आता या ठिकाणी मी जो एन्झाईम सांगितला होता DPP4, हा एन्झाईम इथं एक्स्ट्रा सेल्युलरली प्रेझेंट आहे. आणि हा DPP4 हा काय करतो बघा की ह्या पेप्टाईडचं, कारण याचं नावच आहे डायपेप्टाइल पेप्टिडेज. पेप्टिडेज म्हणजे काय, हे सगळे पेप्टाईड आहेत. पेप्टिडेज म्हणजे काय, पेप्टाईड बॉन्ड ते ब्रेक करतात आणि या सगळ्या हॉर्मोन्सला तो काय करतोय, इनॲक्टिवेट करतोय, ठीक आहे. मग आता मला सांगा, इनॲक्टिवेट करत असेल तो, तर ह्या आपल्यासाठी ॲडव्हान्टेज आहे का डिसॲडव्हान्टेज? आपल्याला तर इन्सुलिन रिलीज पाहिजे, हा कसा आहे, डिसॲडव्हान्टेज आहे. त्यामुळे हे एन्झाईम आपल्याला ब्लॉक करणं इम्पॉर्टंट आहे. ह्या रिसेप्टरला ॲगोनिस्ट करणं हे आपलं इम्पॉर्टंट काम आहे. तर अशा प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याकडे आहे. आपल्या फार्माकोलॉजीमध्ये तुम्हाला दाखवेल मी DPP4 इनिबिटर दिलेले आहेत. ग्लिप्टिन डेरिव्हेटिव्ह सगळे इथं काम करतात, ठीक आहे. बायगोनाइड्स
त्याची मेकॅनिझम बीटा पॅनक्रेटिक सेलवर नाही आहे, त्याची पूर्ण मेकॅनिझम डिफरंट आहे, ते पण मी क्लिअर करेल. बट नाऊ तुम्हाला हे इथपर्यंत समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण आपल्या कुठं येऊ, तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंगकडे येऊ, जे तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा आता तुम्हाला हे क्लासिफिकेशन दिसतंय, हे काय आहेत, हे तुमचे ॲगोनिस्ट आहेत. इन्सुलिन हा पॅरेंटरली ॲगोनिस्ट आहे. GLP ॲनालॉग मी तुम्हाला सांगितलं, एक्झेनाटाईड आणि लायरॅग्लुटाईड हे 2 ड्रग हे कुणाचे ॲगोनिस्ट आहेत, हे GLP रिसेप्टार जे GPCRचे आहेत त्याला हे काय करतील, स्टिम्युलेट करतील, ॲक्टिवेशन करतील, तुमच्या ॲडेनिल सायक्लेटचं ॲक्टिवेशन होईल सायक्लिक AMPचं. आता तुम्हाला हा डाऊट असेल की सर सायक्लिक AMP आपण मागच्या लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केला की सायक्लिक AMP रिस्पॉन्सिबल फॉर ग्लायकोजिनोलायसिस. ठीक आहे, हे तर बरोबर आहे. बट तो जो होता सेल तो मसल होता, ही बीटा पॅनक्रेटिक सेल आहे, हा डिफरन्स आहे. त्यामुळे इथं कन्फ्युजन करायचं नाही. ठीक आहे, हे 2. त्यानंतर बघा हा अमायलिन ॲनालॉग, हा प्रालिलिनटाईड हा जो आहे हा कोण आहे, हा इन्सुलिन रिलीजसाठी रिस्पॉन्सिबल असतो. लक्षात असू द्या, इन्सुलिन रिलीज हा वाढवतो. हा इन्सुलिन रिलीजसाठी आपण अमायलिन डेरिव्हेटिव्ह इनिशियली सांगितलं होतं. तर हे सगळे तिन्ही पॅरेंटरली यूज केलेले ड्रग्स आहेत जे की तुमच्या इन्सुलिन हे ॲक्च्युली हे काय आहेत, ॲनालॉग आहेत. ॲनालॉग म्हणजे काय, हे ॲगोनिस्ट आहेत, हे सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह आहेत. यांचं ब्रेकडाऊन तुमच्या DPP-4 इनिबिटरनं होत नाही. हे तुम्हाला रायटिंग पार्टमध्ये क्लिअर करेल मी. बट हे सगळे टॅबलेट्स आहेत. इन्सुलिन प्रिपरेशन आहे, हे पण प्रिपरेशन आहेत. आणि याच्यासोबत जर आपण काय म्हणाल, जर आपल्या बॉडीमध्ये जे एंडोजिनस सबस्टन्स आहेत ते आहे GLP-1, VIP आणि GIP. हे कसे आहेत, बॉडीमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे. बट हे आपण बाहेरून देतो ॲज अ ट्रीटमेंट. बट त्यांचा रूट जो आहे तो पॅरेंट्रल आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण हे बघितलं की रिलीज इन्सुलिन वाढवण्यासाठी आपल्याकडे 2 ड्रग, हे बघा हा आहे सल्फोनिल युरियाज आणि मेग्लिटिनाइड्स. मेग्लिटिनाइड्स आपण म्हणतो डिफिनिल ॲलॅनिन ॲनालॉग. हे दोन्हीही काय करतात, आपले पोटॅशियम चॅनल्सला ब्लॉक करतात. हे बघितलं ते आपण पोटॅशियम चॅनल्स हे बाहेर जाणारे, हे दोन्हीही, हा पण रेपाग्लिनाइड आणि नेटेग्लिनाइड्स हे दोन्हीही, आणि हा पण फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन ग्लिपिझाइड, ग्लिक्लॅझाइड, ग्लिबेनक्लेमाइड हे सगळे ड्रग्स काय करतील, पोटॅशियम चॅनल्सला ब्लॉक करतील, सल्फोनिल युरिया रिसेप्टरला ब्लॉक करतील. आणि ते ब्लॉक झाल्यानंतर पोटॅशियम बाहेर जाणार नाही, ओपनिंग होणार व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्सची आणि तुमचं डिपोलरायझेशन थ्रू एक्झोसायटोसिस थ्रू इन्सुलिन बाहेर पडणार. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. आणि ह्या मेकॅनिझम क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, या मेकॅनिझम क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा या ठिकाणी हे बायोग्युनाइड्स आहेत, याची मेकॅनिझम सेपरेट आहे. थायाझोलिडिन डायोन्स याची मेकॅनिझम सेपरेट आहे. ठीक आहे, हां याची मेकॅनिझम सांगतो मी तुम्हाला. अल्फा-2 बघा यामध्ये कसं असतं की जो आपला हा GIT ट्रॅक आहे. ठीक आहे, हा GIT ट्रॅक दाखवतो मी तुम्हाला. GIT ट्रॅकमध्ये आपण घेतला होता कॉम्प्लेक्स शुगर. कॉम्प्लेक्स शुगर म्हणजे काय, समजा स्टार्च असेल. ठीक आहे, स्टार्च असेल, हा कॉम्प्लेक्स शुगर आहे, समजून घ्या एक एक्झाम्पल. आणि हा स्टार्च ब्रेकडाऊन होतो तुमच्या ग्लुकोजमध्ये. आणि अनलेस अनटिल इट इज ब्रेकडाऊन, हे डायजेस्टेड, तोपर्यंत हा तुमच्या ह्या इंटेस्टाईनमधून ब्लडमध्ये जात नाही. आणि हे ब्रेकडाऊन करण्याचं काम हे तुमचे एन्झाईम करतात. त्याला म्हणतो आपण अल्फा ग्लुकोसिडेज एन्झाईम. मीन्स अल्टिमेटली ही इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्लुकोज ॲब्झॉर्प्शन फ्रॉम GIT. त्यामुळे आपल्याकडे असे ड्रग आहेत जे याला ब्लॉक करतात. ठीक आहे, आपल्याकडे असे ड्रग आहेत जे त्याला ब्लॉक करतात. ॲकार्बोज आहे आणि मेग्लिटॉल आहे जे की अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर आहेत, जे या ठिकाणी काम करतील. ठीक आहे, त्यानंतर आपल्याकडे डोपामाइन 2 ॲगोनिस्ट आहे, ब्रोमोक्रिप्टिन. ॲक्च्युली याची इनिबिटरी ॲक्शन आहे. तुम्हाला ते सांगेल मी हार्मोन सिक्रिशनमध्ये, हार्मोनलमध्ये, की हा कसा इनिबिटरी ॲक्शन दाखवतो तुमच्या बाकीच्या हार्मोन्सवर. डोपामाइन हे इनिबिटरी आहे, त्या थ्रू हा काम करतो. तर ठीक आहे, त्यानंतर मी हा पण एक सांगितलं आपल्याला की DPP-4, सिटाग्लिप्टिन, विल्डाग्लिप्टिन, सेक्झाग्लिप्टिन, अलोग्लिप्टिन हे सगळे कुठं काम करतात, हे सगळे तुमच्या एन्झाईम जो मी तुम्हाला दाखवला होता. ठीक आहे, हा एन्झाईम तुम्हाला जो मी दाखवला होता की या ठिकाणी याचं ब्रेकडाऊन होतं. GLP, GIP, VIP यांचं ब्रेकडाऊन होतं, इनॲक्टिवेशन DPP-4 इनिबिटर. तर याला इनिबिट करण्यासाठी हे आपले सगळे डेरिव्हेटिव्ज आहेत. सगळे डेरिव्हेटिव्ज तिथं काम करतात. सिटा, विल्डा, सेक्झा आणि आलो अजून भरपूर आहेत. ठीक आहे, इथपर्यंत समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जो मेन आहे तुमचा पुढचा SG
SGLT2 इनिबिटर हा क्वेश्चन आहे GPAT 2017चा. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आहे तुमच्या GPATमध्ये आलेला. ठीक आहे, SGLT2 इनिबिटर विचारला होता, डायरेक्ट क्वेश्चन होता. असे क्वेश्चन आणि हे क्लासिफिकेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त कन्फ्युजिंग आहे. कारण बऱ्याच मुलाला कन्फ्युजन राहतं की हे काय आहे, हे एक्झेनाटाईड काय आहे, इन्सुलिन इथं पण दिले, प्रॅलिनिटाईड काय आहे, हे सल्फोनिलयुरियाज काय आहे, हे सगळ्या कंडिशन तुम्हाला समजायला पाहिजे. त्याच वेळेला तुम्हाला हे कळेल. आता हे सांगतो तुम्हाला SGLT2 काय आहे. बघा की ज्या वेळेला तुम्ही आपण नेफ्रॉनवर बघतो, हा आपला काय आहे, हा आपला प्रॉक्सिमल ट्यूब्यूल आहे आणि या ठिकाणी हे तुमचा लूप ऑफ फेनले. ठीक आहे, तर या ठिकाणी या प्रॉक्सिमल ट्यूब्यूलमध्ये SGLT2 नावाचा ट्रान्सपोर्टर आहे, जे की रिस्पॉन्सिबल असतो ग्लुकोजचं फिल्ट्रेशन झाल्यानंतर ग्लुकोजचं बॉडीमध्ये रिअब्झॉर्प्शन करण्यासाठी. आणि हे नेफ्रॉनिक जे ग्लुकोजचं रिअब्झॉर्प्शन आहे, हे रिअब्झॉर्प्शन आपण थांबवू शकतो बाय इनिबिशन ऑफ SGLT2 अँड दॅट वॉज आस्क्ड इन GPAT 2017. ठीक आहे, हा 17 आय थिंक 17 का 16 ह्या दोनपैकी एका एक्झामला हा क्वेश्चन आलेला आहे. तर इतकं मायनरली. आता आपण काय बघितलं, मेकॅनिझम बघतोय. मेकॅनिझममध्ये हे बघितलं आपण, इन्सुलिन रिलीज. ओके, हे आपल्याला कळालं. इन्सुलिन रिलीजसाठी 2 माणसं काम करताय. हे मेग्लिटिनाइड्स आहे, सल्फोनिलयुरियाज आहेत. फर्स्ट जनरेशन आहे, सेकंड जनरेशन आहे. हे ग्लिमेपेराइड्स याचंच एक्झाम्पल आहे. मेटिग्लाइन हा पण याचाच एक्झाम्पल आहे. अदर मेकॅनिझमनी हे बायगुनाइड्स, थायाझोलिडिन डायोन्स हे आपले राहिलेले आहेत. याची मेकॅनिझम क्लिअर झाली असेल, DP4ची मेकॅनिझम क्लिअर झाली असेल, SGLT2ची मेकॅनिझम पण क्लिअर झाली असेल. सो नाऊ तुमच्या सगळ्या मेकॅनिझम आय थिंक क्लिअर झालेले असतील. फक्त तुमची कोणती मेकॅनिझम राहिली असेल आता. ठीक आहे, या ठिकाणी तुमची कोणती मेकॅनिझम राहिली, बायगुनाइड्स. तर बायगुनाइड्सची मेकॅनिझम आपण बघणारच आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी एक तुमचा फ्लो डायग्राम, म्हणजे तुम्हाला एक एक्झॅक्टली जी मेकॅनिझम दाखवायची आहे ती मेकॅनिझम मी तुम्हाला इथे दाखवतो. ठीक आहे, हे मेकॅनिझम तुम्ही राईट डाऊन करू शकता. हे रिसेप्टर आहे तुमचे, हे जे बाहेर जात आहे पोटॅशियम, यालाच आपण म्हणतो सल्फोनिलयुरियाज रिसेप्टर. ठीक आहे, आणि हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले पोटॅशियम चॅनल्स, जे की कशावर डिपेंड आहेत, ATPवर डिपेंड आहेत. ठीक आहे, जर या ठिकाणी तुमचं कोण आहेत, या ठिकाणी व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स आहेत, जे कॅल्शियमचं इन्फ्लक्स करतात. ठीक आहे, या ठिकाणी इन्सुलिन स्टोअर आहे. ज्या वेळेला तुम्ही याला ब्लॉक कराल, याला ब्लॉक करायला तुम्ही जर ड्रग वेगळे यूज करत असाल, सल्फोनिलयुरियाज रिसेप्टर हे यूज केले, किंवा तुम्ही D-ॲलॅनिन ॲनालॉग हे जर यूज करत असाल, तर पोटॅशियमचं बाहेर जाणे थांबेल, इंट्रासेल्युलर पॉझिटिव्ह चार्ज वाढेल. दॅट इज इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम रिस्पॉन्सिबल फॉर डिपोलरायझेशन. हे लक्षात असू द्या, डिपोलरायझेशन. अँड त्या थ्रू तुमच्या इन्सुलिनचं काय होणार, या ठिकाणी इन्सुलिनची एक्झोसायटोसिसनी मेकॅनिझम बाहेर येणार. हे एक रोल आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही हे रिसेप्टर दाखवा. ठीक आहे, तुमचे इन्क्रिटिनचे रिसेप्टर आहेत. या ठिकाणी अल्फा आहे, बीटा आहे, बीटा एस, गॅमा एस एवढे युनिट आहेत. ज्या वेळेला त्या ठिकाणी हॉर्मोन्स बाइंड होतील, VIP, त्यानंतर GLP आणि GIP हे हॉर्मोन्स ज्या वेळेला इथं बाइंड होतील, किंवा आपल्याकडे जे सिंथेटिक ॲनालॉग आहेत, एक्झेनाटाईड बघितलं आपण, लायरा का होतं. ठीक आहे, हा लायराग्लुटाईड, हे जे 2 आहेत हे काय करतील, ह्या रिसेप्टरला बाइंड होतील आणि ॲक्टिवेशन करतील GSचं, ॲडिनिल सायक्लेज. हे ॲक्टिवेशन कधी होईल तुमचं, ज्या वेळेला GTPचं कन्व्हर्जन GDPमध्ये होईल, त्यावेळेला तो रिसेप्ट अल्फा सब युनिट तुमचा ॲक्टिवेट होईल. अल्फा सब युनिट ह्याला ॲक्टिवेट करेल, इन्क्रीज करेल सायक्लिक AMPचा फॉर्म, अँड सायक्लिक AMP रिस्पॉन्सिबल फॉर ओपनिंग ऑफ किंवा स्टिम्युलेशन ऑफ कॅल्शियम चॅनल्स, लीड्स टू इन्क्रीज एक्झोसायटोसिस. तर ही आहे तुमची मेकॅनिझम. आणि या ठिकाणी तुमचं DPP4ची मेकॅनिझम दाखवू शकता तुम्ही. हे इनॲक्टिवेशन आहे आणि या ठिकाणी DPP4 इनिबिटर आहे. तर हे झालं एका डायग्राममध्ये सगळे मेकॅनिझम. ठीक आहे, आता बघा की आपण बघणार आहोत कोणती मेकॅनिझम, बायगुनाइड्स. तर इथं जर तुम्हाला एक मी फ्लो चार्ट देत असेल, तर फ्लो चार्ट हा कसा पाहिजे, सल्फोनिलयुरियाज जे ब्लॉकर आहेत, हे त्या तुमच्या पोटॅशियम चॅनलला ब्लॉक करतील. त्यालाच आपण ट्री डायग्राममध्ये लक्षात असू द्या. पोटॅशियम कॅनॉट गो आउट. ठीक आहे, मोर पॉझिटिव्ह चार्ज इनसाइड, हे पण लक्षात असू द्या, पॉझिटिव्ह चार्ज इनसाइड. अँड डिपोलरायझेशन खाली लिहा, डिपोलरायझेशन लीड्स टू ओपनिंग ऑफ, त्याच्या खाली लिहा, लीड्स टू ओपनिंग ऑफ कॅल्शियम चॅनल्स अँड रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम ग्रॅन्युल्स, डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल.
ठीक आहे. असे ट्री डायग्राम पण बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला एकाच वेळी सगळी डायग्राम मिळून जातील. ठीक आहे. हे झालं तुमच्या कशाची ॲक्शन. आता सध्या मी ओव्हरव्ह्यू देतोय. अजून आपल्याला याच्या प्रत्येक मेकॅनिझम डीपली स्टडी करायचे आहे. आता एक बघू आपण बायगुनाइड्स. ठीक आहे. हे जी आहे तुमची बायगुनाइड्सची जी मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम मी इथं क्लिअर करेल. बघा लिव्हर आहे, लिव्हरमध्ये मसलमध्ये, ठीक आहे. आणि हा तुमचा ब्लड आहे. लिव्हर हा लिव्हरचा पार्ट आहे, हा तुमचा मसलचा पार्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर हा तुमचा इंटेस्टाईनचा पार्ट आहे. तर या ठिकाणाहून काय होतं का लिव्हरमध्ये आपण बघतोय की ग्लुको काय होतं ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे ग्लुकोजचं सिंथेसिस होतं. त्यानंतर या ठिकाणी ग्लायकोजिनोलायसिस म्हणजे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतं. या ठिकाणी ह्या इंटेस्टाईनमधून तुमच्या ब्लडमध्ये काय जातं ग्लुकोजचं ॲब्झॉर्प्शन होतं. हे झाल्यानंतर ग्लुकोज कुठे येणार आहे इथंच येणार आहे. हे सगळं ग्लुकोज तुमचं ब्लडमधलेच वाढणार आहे. आणि या ठिकाणी तुमच्या मसल्समधून ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होतं ग्लायकोजिनोलायसिस. तर हा जो आहे आणि आपल्या ब्लडमधून अजून एक प्रोसेस आहे ज्यामध्ये तुमच्या ग्लुकोजचं युटिलायझेशन होतं. ब्लडमधून आपल्या मसल्समध्ये जातं. ॲडिपोस टिश्यू असतील कुठेही असतील तर हे ग्लुकोज युटिलायझेशन असं तुम्ही इथं लिहू शकता. आता बघा हे आहे कोणत्या कोणत्या मेकॅनिझम आपल्यासाठी फेवरेबल आहेत. ह्याच्यातली कोणतीच फक्त एकच मेकॅनिझम आहे जे आपल्यासाठी फेवरेबल आहे. ठीक आहे. आता बघा की हे ग्लुकोनिओजेनेसिस ग्लायकोजिनोलायसिस हे ब्रेकडाऊन करताय ग्लायकोजनचं इन्क्रीज करताय ग्लुकोज अल्टिमेटली इन्क्रीज होतं ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज. हे मेटफॉर्मिंग तुमचं थांबवतं. बायगुनाइड्स हे थांबवतं. बायगुनाइड्स हे थांबवतात मसल्समधलं ब्रेकडाऊन आणि इन्क्रीज जे रिस्पॉन्सिबल असेल तुमच्या ब्लड ग्लुकोज लेवलच्या इन्क्रीजसाठी हे थांबवतं. त्यानंतर हे जी ॲब्झॉर्प्शन आहे तुमच्या इंटेस्टाईनमधून ग्लुकोजचं हे थांबवतं. आणि या प्रोसेसला हे आपल्यासाठी ॲडव्हान्टेज आहे. तर या प्रोसेसला हे स्टिम्युलेट करतं. तर एवढ्या ह्या मेकॅनिझम आहेत तुमच्या कशाच्या बायगुनाइड्सच्या जे रिस्पॉन्सिबल असतील. सगळ्यात मेन याचा काय रोल आहे याचा डिक्रीज ब्लड ग्लुकोज लेवल. तर हे झाल्या तुमच्या सगळ्या मेकॅनिझम. एकच राहिली थायाझोलिडिन डायोन्सची. ती मेकॅनिझम चालू असताना तुम्हाला घेईल मी. ठीक आहे. तर अशा प्रकारे अजून याला मेकॅनिझम आहेत ते तुम्हाला मी सांगेल. बायगुनाइड्सचे अजून आहे रिक्रुटमेंट आहे फॅटी ॲसिड मिडिएटेड आहे ते सांगेल. पण तर अल्टिमेटली आता हे परत सांगायची गरज नाही. हे खूप चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. हे ग्लायकोजिनोजेनेसिस कसं होतं कुठून होतं तुम्हाला माहिती आहे. हे थांबवतो. ग्लायकोजिनोलायसिस तो थांबवतो. तर ग्लुकोज इथलं ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन अल्टिमेटली डिक्रीज होईल. इथून ॲब्झॉर्प्शन होतं GIT ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. ठीक आहे. हे ब्लॉक केलं तरी ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. आणि याला स्टिम्युलेट केलं युटिलायझेशन वाढवलं तरी तुमच्या ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. सो मोर दॅन 4 मेकॅनिझमनी मेटफॉर्मिंग किंवा बायगुनाइड्स तुमचे ॲक्ट करतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो सेशन होता हा सेशन कम्प्लीट तुमच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनसाठी ठेवलेला होता. पूर्ण मेकॅनिझम ओरल हायपोग्लायस्मिक एजंटच्या मी कव्हर केलेले आहेत एक्सेप्ट थायाझोलिडिन डायोन्स. SGLT2 काय आहे, अल्फा ग्लुकॉसिडेज काय होतं ते पण सांगितलं. DPP4 काय आहे तो पण सांगितला. सल्फोनिलुरियाज ब्लॉकर ते काय आहे ते पण सांगितलं. अदर मेकॅनिझमनी जे काम करतात ते पण सांगितलं. क्लासिफिकेशन कवर असेल सगळं कवर असेल तर आता फक्त तुमचं रायटिंग इम्पॉर्टन्स पॉईंटचा पार्ट आहे जो मी तुमचा नेक्स्ट क्लासपासून घेईन. ओके. सो लेट्स एन्जॉय इट. थँक्यू सो मच.